गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पुनश्च एकदा सर्व दहावीतील विद्यार्थ्यांचं एबीज इंग्लिश वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. जसं की तुम्हाला माहिती आहे, तुमच्या हक्काचं एक यूट्यूब चॅनल एबीज इंग्लिश वर्ड हे इयत्ता 10वीच्या वर्गातील बोर्ड सिलेबस जो आहे इंग्लिशचा तो कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या मनातील इंग्लिशची भीती, इंग्लिशची शंका सगळ्या काही या चॅनलवरती आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो. तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीतील प्रथम कविता, जिचं नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर. तुमच्याकडे हे पुस्तक असेलच. मी इथे कम्प्युटरची स्क्रीन वापरतो, तुम्हाला मात्र पुस्तकाची गरज पडेल. यू हॅव टू पुट ऑन द बुक इन फ्रंट ऑफ यू as well as you have to take out your notebook also, so that you will be able to find out or to make out the notes. And whenever you will feel to stop the video, just pause it and you can have notes. जेव्हा जेव्हा तुम्हाला व्हिडिओ एखादी गोष्ट नोट करून घ्यायची असेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ थांबून नोट करून घेऊ शकता. सुरुवात करतोय आपण अ टीनेजर्स प्रेयर. जे मॉर्स यांनी ही कविता लिहिली आहे. द पोएट ऑफ द पोएम इज जे मॉर्स. ओव्हर हिअर फर्स्ट ऑफ ऑल वी विल टॉक अबाउट द टायटल. आता इथे एक टायटल दिलेलं आहे, त्याचं नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर. अ हे आर्टिकल आहे, ॲज यू नो. टीनेजर हे एक नाऊन आहे. टीनेजरचा अर्थ असतो एक किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी. आपण इथे सरळ सरळ एक 9वी किंवा 10वीतील विद्यार्थी असा अर्थ घेऊ शकतो. मोस्टली 10वीतील विद्यार्थी असा अर्थ घेऊया. आणि प्रेयर म्हणजे काय, तर कविता. आता नीट जर पाहिलं तर टीनेजर या नाऊनला, हे नाऊन आहे, या नाऊनला काय लागलं आहे, ॲपॉस्ट्रॉफी यस. आता ॲपॉस्ट्रॉफी यस किंवा ऑफ आपण केव्हा लावतो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीची मालकी हक्क आपल्याला दर्शवायचा असतो, एखाद्या व्यक्तीचं काहीतरी असं दर्शवायचं असतं, त्यावेळेस आपण ॲपॉस्ट्रॉफी यस लावतो. तर इथे या टायटलचा अर्थ जर नीट बघितला तर अर्थ निघतो की अ टीनेजर्स प्रेयर, एका किशोरवयीन विद्यार्थ्याने केलेली प्रार्थना. आय होप की तुम्हाला या कवितेचं जे टायटल आहे त्याचा अर्थ पूर्णपणे समजला असेल. वळूयात कवितेकडे. फर्स्ट स्टांजा आपण कव्हर करणार आहोत. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, decision I must make. I am the only one to choose the road that I will take. Each day brings new beginning. येणारा प्रत्येक दिवस हा आणतोय, काय आणतोय, तर नवीन सुरुवात आणतोय. ठीक आहे. येणारा प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आणतोय. डिसिजन्स आय मस्ट मेक. त्या येणाऱ्या सुरुवातीमधून, अनेक पर्यायामधून निर्णय घेणारा कोण असेल, तर तो असेल आय म्हणजे मी. म्हणजे किशोरवयीन मुलगा, एक विद्यार्थी सांगतोय की येणारा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येईल. त्या सुरुवातीमधून निवडायचंय, निवड करायची, ती मात्र कोणाला करायची, तर मलाच करायची आहे. तिसरी लाईन, आय एम द ओनली वन टू चूज. मीच आहे निवडणारा. काय निवडायचंय मला, द रोड दॅट आय विल टेक. ज्याप्रमाणे येणारा प्रत्येक दिवस हा नवीन नवीन सुरुवात घेऊन येईल, त्या सुरुवातीमधून नेमकं काय निवडायचंय हे चूज करणारा, हे सिलेक्ट करणारा, हे निवड करणारा कोण असेल, तर तो मीच असेल. ठीक आहे. पहा, इथे चारही ओळीचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाय. 10वीतील विद्यार्थ्यांनी कवितेकडं एका वेगळ्या अँगलनी बघणं गरजेचं आहे. ही कविता फक्त एक अर्थ म्हणून, त्यातला बोध म्हणून न घेता आपल्याला ॲप्रिसिएशन या गोष्टीसाठी कविता शिकणं गरजेचं आहे. ॲप्रिसिएशन हे काय हे तुम्हाला माहितीच असेल. आता ॲप्रिसिएशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा राहतो की त्या कवितेतील फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीचसाठी जर तुम्हाला एक व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी फिगर ऑफ स्पीचवरती एक डिटेल व्हिडिओ तयार करून देईल. आता जास्त काही फिगर ऑफ स्पीचबद्दल न बोलता आपण या कवितेतील फिगर ऑफ स्पीच बघून घेऊयात. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, ही प्रथम जी लाईन आपण पाहिली. आता याच्यामध्ये लाईनीचा अर्थ तुम्हाला मी सांगितलं होता या ओळीचा, की येणारा प्रत्येक दिवस हा आणतोय. ब्रिंग्स म्हणजे काय, आणणे. तो आणतोय, काय बरं आणतोय, तर नवीन सुरुवात. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आणणे, नेणे, देणे या सगळ्या गोष्टी ह्या ह्युमनच्या क्वालिटीज आहेत. इथे लक्षात. आता ज्या वेळेस एखाद्या अमूर्त गोष्टीला, आता इथे अमूर्त गोष्ट कोणती, ईच डे, दिवस. आता दिवस हा काही सजीव नाही आहे, ती एक कल्पना आहे, ते एक चक्र आहे. ठीक आहे. तर तो आणतोय. ठीक आहे. आता आणण्याची ही जी ह्युमन क्वालिटी आहे, ही आपण त्या निर्जीव गोष्टीला किंवा एखाद्या अमूर्त गोष्टीला दिली, तिचं नाव आहे डे. आता लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस एखाद्या निर्जीव वस्तूला किंवा एखाद्या अमूर्त गोष्टीला आपण सजीवाची क्वालिटी, गुणधर्म देतो, तिथे फिगर ऑफ स्पीच कुठला होतो विद्यार्थी मित्रांनो, पर्सोनिफिकेशन. कुठला होतो, पर्सोनिफिकेशन. ठीक आहे. तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. पर्सोनिफिकेशन, ज्याला मराठीमध्ये चेतना गुणोक्ती असं म्हटल्या जातं.
दुसरी ओळ, डिसिजन्स आय मस्ट मेक. आता पहा, ही जी ओळ तुम्ही नीट बघितली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की या ओळीमध्ये जी रचना आहे, शक्यतो वाक्य कसं असतं, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट, करता, सहाय्य क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद आणि कर्म. आता इथे हा जो सब्जेक्ट आहे आय, हा द्वितीय क्रमांकाला आता, ठीक आहे. साधारणतः अशी काही ओळीची रचना नसते. मग इथे इन्व्हर्जन हा एक फिगर ऑफ स्पीच असतो, ठीक आहे. आता इन्व्हर्जन म्हणजे काय, मी तुम्हाला आपल्या फिगर ऑफ स्पीचच्या व्हिडिओमध्ये ते डिटेलमध्ये शिकवलंच. फक्त एक लक्षात ठेवा, इन्व्हर्जन काय असतं की इन्व्हर्जन कवितेच्या ओळीमध्ये जर ग्रामर व्याकरणानुसार रचना केलेली नसेल व शब्दांची रचना उलटी सुलटी असेल तर तिथे फिगर ऑफ स्पीच काय होतो, तर इन्व्हर्जन होतं, ठीक आहे. आशा करतो तुम्हाला हे कळालं असेल. आय एम द ओनली वन टू चूज, निवड करणारा कोण आहे, मीच आहे. द रोड दॅट आय विल टेक, इथंही कुठला एक फिगर ऑफ स्पीच होईल हे तुम्ही अर्थात समजून घेऊ शकता. चला आता आपण जाऊया पुढे. आशा करतो प्रथम जे कडवं आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. आय होप यू हॅव अंडरस्टूड द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोयम. लेट्स पुट ऑन द नेक्स्ट. नाव द नेक्स्ट स्टांजा. I can choose to take the road of my life. Sorry, I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. आता पहा, एक स्टांजा हा दुसऱ्या स्टांजाशी नेहमी निगडीत असतो हे समजून घ्यायचं. प्रथम स्टांजामध्ये तो एक किशोरवयीन विद्यार्थी सांगतोय की येणारा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी काय घेऊन येणार आहे, नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. त्या नवीन सुरुवातीमध्ये मलाच निवड करायची आहे, काय मला निवडायचं. आता पहा, तो काय म्हणतोय, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी माझं आयुष्य जगण्यासाठी किंवा माझी मेहनत करण्यासाठी कुठलाही एक पर्याय हा नक्कीच निवडू शकतो. अर्थात तो पर्याय पुढे जाऊन मला काय देईल हे अजूनही मला माहिती नाहीये, कारण की नेमकं काय करायचं आहे, तर फक्त कष्ट करायचं, मेहनत करायची. का, कारण की येणारा दिवस ज्याप्रमाणे संधी घेऊन येतो ती संधी वाया घालवू शकतो आपण, ठीक आहे, काहीही न करता, किंवा काहीतरी करून आपण त्या संधीचं एक सोनं करू शकतो किंवा माती तरी करून घेऊ शकतो. अर्थात हे डिपेंड करता आपण काय करणार आहोत त्याच्यावरती. तर तेच एक द्विधा मनस्थिती इथे दाखवण्यात आली आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी येणारा तो दिवस आहे त्या संधीचं सोनं करून घेऊ शकतो, ठीक आहे. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. आता जर त्या संधीचं सोनं मी केलं, मी जर भरपूर मेहनत केली तर त्या संधीचं एक सोनं होईल, जेणेकरून मला काय मिळेल, एक सक्सेस मिळेल, ठीक आहे. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जे मेहनत करून मला काय मिळेल, सक्सेसही मिळू शकतं. ऑर किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, किंवा ट्रॅव्हल डाऊन, त्या प्रयत्नावर, त्या मार्गावरती प्रयत्न करून यश मिळेल किंवा एक असा अनुभव मिळेल, एक रस्ता मिळेल जो की दॅट ट्रॅव्हल डाऊन घेऊन जाईल मला, कुठे घेऊन जाईल, एक डार्कन रोडकडे, ठीक आहे. आता इथे प्रत्येक जो बोल्ड केलेला वर्ड आहे ना, त्या प्रत्येक वर्डचा मिनिंग इथे दिलेला आहे, पहा मार्जिनमध्ये तुम्ही बघू शकता. इथे डार्कन म्हणजे काय, हिअर इट रेफर्स टू इव्हिल, म्हणजे एक अंधारमय असणारा असा रस्ता, ठीक आहे. प्रयत्न केल्याच्या नंतर एखाद्या वेळेस मला सक्सेसही मिळू शकतं, मिळाला तर अफाट मिळेल, किंवा मला एक असा रस्ता मिळू शकतो, एक असं ठिकाणी मी येऊन थांबू शकतो जिथे काय असेल, पूर्ण अंधार असेल, म्हणजे थोडक्यात मला काय होईल, तर अपयश मिळेल, ठीक आहे. आता डार्कन इथे हे ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह एक विशेषण असतं. आपलं विशेषण म्हणजे काय हे तुम्हाला ग्रामरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळून जाईल. पण तरी सुद्धा तुम्हाला जर अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी समस्या येत असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आपण पुढे जातोय. or travel down that darkened road that leads to great distress. Distress परत दिले बघा, एक नाउन आहे. ग्रेट वरी अँड स्ट्रेन, चिंता, ठीक आहे. काम केल्याच्या नंतर, एक मेहनत केल्याच्या नंतर, आयुष्याने दिलेल्या रस्त्यातून निवड केल्याच्या नंतर कदाचित मला भरभरून असं यश मिळू शकतं, किंवा त्या प्रयत्नांचा शेवट अशा ठिकाणी होऊ शकतो जिथे पूर्णपणे काय असेल, माझ्यासाठी एक अंधारमय रस्ता असेल आणि पूर्णपणे काय असेल, चिंता असेल. आता हा जो दुसरा स्टांजा आहे ना, याच्यामध्ये त्या मुलाच्या मनातील द्विधा अवस्था दाखवलेली आहे कवीने. कोण आहे कवी आपला, तर जे मॉर्सा आपला कवी आहे, ठीक आहे. तर नेमकं मला करायचंय काय हे अजूनही माझ्याकडं फिक्स नाही आहे, माझ्या मनामध्ये ते क्लिअर एक इमेज नाही आहे. लक्षात घ्या, ही जी पूर्ण पोयम आहे ना, या पोयममध्ये त्या कवीच्या मनातील, त्या विद्यार्थ्याच्या मनातील एक द्विधा मनस्थिती दाखवण्यात आली आहे, ठीक आहे. तेच आपल्याला बघायचं इथे.
आय होप तुम्हाला दुसरा स्टांजाही व्यवस्थितरित्या कळाला असेल. आता बघूयात आपण फिगर ऑफ स्पीच काय असतात. या दुसऱ्या स्टांजामध्ये काय काय असू शकतात. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. इथे येतो मेटाफर म्हणजेच रूपक अलंकार इथे येतो. रूपक अलंकार काय असतो तर एखाद्या गोष्टीला दुसऱ्या गोष्टीची उपमा देणे किंवा एक गोष्ट ही एक या तीच नसून ती दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीसारखी आहे असं काही सांगणे म्हणजेच रूपक अलंकार. ठीक आहे. फिगर ऑफ स्पीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नक्कीच कळून जाईल. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. ठीक आहे. या ओळीचा अर्थ तुम्हाला मी आता सांगितला जेणेकरून तुम्हाला मिळून जाईल, एक अपयश मिळेल किंवा यश मिळून जाईल. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस किंवा मला अपयश सुद्धा मिळू शकतो. ठीक आहे. आय होप दुसरा स्टांजाही समजला असेल. वळूया तिसऱ्या स्टांजाकडे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आता तो एक किशोरवयीन मुलगा विद्यार्थी देवाला एक प्रार्थना करतो की काय करतोय, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. इथे डिअर लॉर्ड देवाला म्हणण्यात आले की तो एक त्या देवाकडे विनंती करतोय की हे परमेश्वरा मला माझे डोळे उघड. काय करण्यासाठी, दॅट आय माइट क्लिअरली सी, पाहण्यासाठी. ठीक आहे. आता परमेश्वराला तो एक विनंती करतोय, प्रेयर करतोय की माझे डोळे उघड, मला पाहू दे, मला पाहण्यासाठी एक ताकद दे, शक्ती दे. ठीक आहे. काय पाहायचंय, दॅट आय माइट क्लिअरली सी, जेणेकरून मी स्वच्छपणे पाहू शकेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे योग्य आहे ते योग्य निवडण्यासाठी मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यातलं जे काही चांगलेपण आहे किंवा कुठल्या गोष्टीसाठी माझ्यातली चांगली मेहनत येऊ शकते ती गोष्ट मला सांगण्यासाठी तू मदत कर. असं थोडक्यात या तिसऱ्या स्टांजामध्ये त्या कवीने देवाला एक विनंती केलेली. ठीक आहे. आता जी पहिली लाईन आहे ना, त्या पहिल्या लाईनमध्ये थेट देवाशी संवाद साधण्यात आलाय. देव मूर्त अमूर्त एखाद्या गोष्टीशी ज्यावेळेस संवाद साधण्यात येतो, संकल्पनेशी संवाद साधण्यात येतो, त्यावेळेस इथे फिगर ऑफ स्पीच होतो विद्यार्थी मित्रांनो, अपॉस्ट्रॉफी. ठीक आहे. तसंच जी दुसरी लाईन आहे ना, दॅट आय माइट क्लिअरली सी, फर्स्ट स्टांजामध्ये पण तेच होतं आणि आताही तेच आहे. तुम्हाला मी फर्स्ट स्टांजामध्ये फिगर ऑफ स्पीच सांगितलंय. कुठला होता, इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होता. आत्ताही तेच आलेला आहे. ठीक आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये तो एक विद्यार्थी देवाला विनंती करतोय की तू मला चांगलं काय आहे ते निवडण्यासाठी मदत कर, जे माझ्यातलं चांगलं असेल ते सांगण्यासाठी मला मदत कर, अशी एक विनंती त्या विद्यार्थ्यानं देवाकडे केलेली आहे. तिसऱ्या स्टांजामध्ये आपल्याला दोन फिगर ऑफ स्पीच सापडतात. इथे आहे पहिल्या लाईनमध्ये आहे अपॉस्ट्रॉफी आणि दुसऱ्या लाईनमध्ये आहे तुमचा इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच. आशा करतो की तिसरा स्टांजाही तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल. नसेल समजला तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा रिव्हर्स घेऊन पुन्हा एकदा पाहू शकता जेणेकरून तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग मिळेल. नाव फोर्थ सेकंडला स्टांजा. हेल्प डिअर लॉर्ड जस्ट टू जस्ट से नो. देवा फक्त मदत कर. काय करायला मदत कर, की माझ्या मनाला किंवा मला एखाद्या गोष्टीला नाही म्हणता आलं पाहिजे. ठीक आहे. आता किशोरवयीन वयामध्ये काय असतं, भरपूर अशा एक गोष्टी असतात ज्यामध्ये तात्पुरता आनंद तुम्हाला हा नक्की मिळू शकतो, पण त्या गोष्टी लॉंग टर्ममध्ये तुम्हाला फायद्याच्या ठरत नाही. मग तो किशोरवयीन मुलगा देवाला विनंती करतोय की मला नाही म्हणण्याची ताकद दे. ठीक आहे. वेन टेम्पटेशन कम्स टू माय वे. आता नाही केव्हा म्हणायचंय, ज्यावेळेस मी प्रयत्न करत असेल त्यावेळेस नक्कीच माझ्या मार्गामध्ये काय येणार आहेत, अडथळे येणार आहेत. ठीक आहे. आता गरजेचं नाहीये की अडथळे खूपच वाईट असतील. काही चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्या मार्गामध्ये अडथळे येतात. आता चांगल्या गोष्टी म्हणजे काय, मोह. टेम्पटेशन म्हणजे काय, मोह. हे एक नाऊन आहे. ठीक आहे. टेम्पटेशन इट्स अ नाउन फ्रॉम द पोयम. मिनिंग इथे दिलाय, पाहू शकता. अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. काहीतरी चुकीचं करण्याची एक मनातून आलेली तीव्र इच्छा म्हणजे काय, तर टेम्पटेशन, मोह आपण त्याला म्हणतो. मग तो एक किशोरवयीन मुलगा देवाला एक मदत मागतोय, प्रार्थना करतोय की हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. मला नाही म्हणायचं एक ताकद दे. ठीक आहे. कधी ताकद दे, जेव्हा जेव्हा माझ्या मार्गामध्ये काय येतील, टेम्पटेशन येतील, मोह येतील. ठीक आहे. एखादी वाईट गोष्ट करण्यासाठी एक अशी गोष्ट जी की मला माझ्या ध्येयापासून थोडंसं वेगळं करेल, लांब घेऊन जाईल, ती गोष्ट जर माझ्या मार्गामध्ये येत असेल तर ती गोष्ट करण्यासाठी नाही म्हणण्याची ताकद मला देवा तू दे. दॅट आय माइट
कीप माय बॉडी क्लीन. आता टेम्पटेशन, मोह आल्याच्या नंतर जर एखादी गोष्ट आपण केली आणि त्याने जर ती गोष्ट जर आपण वारंवार करत असू तर शक्यता आहे की आपलं जे शरीर आहे ते स्वस्थ राहणार नाही. ठीक आहे. आता शरीर स्वस्थ नाही राहिलं तर काय होऊ शकतं पहा. आता परत पहिला सांगा, पहिली लाईन, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. येणारा प्रत्येक दिवस काय करतोय तर नवीन नवीन संधी घेऊन येतोय. आणि जर मला त्या संधीमध्ये मेहनत करत असताना खूप सारे मोह आले, ठीक आहे, पहा खूप सारे मोह येत असतील आणि मी त्या मोहावरती वारंवार काम करत असेल तर नक्कीच काय होईल, दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन. माझं शरीर हे पूर्णपणे स्वच्छ राहायला हवं. जर मी मोह टाळले तर नक्कीच काय होईल, माझं शरीर पूर्णपणे स्वच्छ राहील, मी निरोगी राहील व येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं मला करता येईल. अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आता सांगितल्याप्रमाणे जर मी मोह टाळले, वाईट गोष्टी जर टाळत गेलो तर नक्कीच माझं शरीर काय होईल, स्वस्थ राहील व मला येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करता येईल, त्या संधीकडे उघड्या डोळ्याने पाहता येईल. ठीक आहे. असं करतो की फोर्थ स्टांजाही तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल. ठीक आहे. आता या स्टांजामध्ये फिगर ऑफ स्पीच आपण पाहतोय. पहा, मी प्रत्येक स्टांजामध्ये मुद्दामून फिगर ऑफ स्पीच सांगण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून फिगर ऑफ स्पीच या गोष्टीचं महत्त्व विद्यार्थी मित्रांना कळावं. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा रिक्वेस्ट करतो, फिगर ऑफ स्पीच तुमचे जितके पक्के होतील, तुमच्या कन्सेप्ट जेवढा क्लिअर होतील तेवढं तुम्हाला पोयम ही समजायलाही सोपी जाईल अर्थातच, पण त्याचं ॲप्रिसिएशन सुद्धा तुम्हाला तेवढ्याच पद्धतीने सोपं जाणार आहे. ठीक आहे. तर पहा आता, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. इथे तुम्हाला अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच सापडू शकतो. तसं प्रत्येक कडव्यामध्ये तुम्हाला अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच सापडेल. अलिट्रेशन काय असतं, अनुप्रास अलंकार. म्हणजे एखाद्या कवितेच्या एखाद्या ओळीत अक्षराच्या आवाजाचा जर पुनरुच्चार होत असेल तर तिथे अलिट्रेशन हा होऊ शकतो. ठीक आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. वेन टेम्पटेशन कम्स माय वे, वाईट गोष्टी माझ्या मार्गामध्ये येतील, मोह माझ्या मार्गामध्ये येतील. ठीक आहे. तर हेच मला सांगितलंय. आता बघा, कम्स पुन्हा एकदा इथे जसं पहिल्या स्टांजामध्ये ब्रिंगला यस लागलं होतं, सिंपल प्रेझेंट टेन्स झाला होता, तसंच इथे टेम्पटेशन, मोह, कम्सलाही यस लागलंय, जे की येतात. परत एकदा सजीवाची इथे क्वालिटी या टेम्पटेशन मोहाला दिलेली, जी की एक संकल्पना आहे. ठीक आहे. तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे परत एकदा इथे कुठला फिगर ऑफ स्पीच होईल तर पर्सोनिफिकेशन, चेतना गुणोक्ती हा एक काय होईल बघा विद्यार्थी मित्रांनो, फिगर ऑफ स्पीच होईल. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन. परत एकदा इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच तुम्ही तिसऱ्या ओळीमध्ये पाहू शकता. अँड फिट फॉर लाईफ ईच डे, इथे अलिट्रेशन हा अलंकार होतो, कारण की हा जो वर्ड आहे एफ, फिट फॉर लाईफ, या ओळीमध्ये एफ एफ आणि फॉरचं एफ. ठीक आहे. हा एक अलिट्रेशन, या ओळीमध्ये अलिट्रेशन हा अलंकार होईल. अलिट्रेशन काय असतो तुम्हाला सांगितलंय मी, अनुप्रास अलंकार. कवितेच्या ओळीमध्ये अक्षराच्या आवाजाचा जर पुनरुच्चार होत असेल तर तिथे अलिट्रेशन हा अलंकार होतो. ठीक आहे. आता पहिल्या 2 ते 3 स्टांजामध्ये मी अलिट्रेशन हा अलंकार सांगितलेला नाहीये, तुम्हाला मी आत्ता सांगितले की नेमका अलिट्रेशन अलंकार काय होतो. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनी प्रयत्न करायचा की प्रथम, द्वितीय या 3 स्टांजामध्ये अलिट्रेशन अलंकार कुठल्या कुठल्या ओळीमध्ये होतो आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगायचं आहे. ठीक आहे. चला आपण जातो आता शेवटच्या एका स्टांजाकडे, जिथे आपली पोएम संपून जाईल. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. आता पहा, संपूर्ण कवितेमध्ये एक दुविधा मनस्थिती होती, त्या मनस्थितीचा शेवट या शेवटच्या स्टांजामध्ये केला असं आपण म्हणू शकतो. तर पहा, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, ज्या वेळेस माझी किशोरवयीन अवस्था ही संपलेली असेल. ठीक आहे. आय नो दॅट आय विल सी, मला माहिती आहे त्यावेळेस किशोरवयीन अवस्था संपल्याच्या नंतर मी पाहू शकेल. काय बरं पाहू शकेल, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. जे काही आयुष्य, जे काही किशोरवयीन आयुष्य मी जगलोय ते खूपच चांगले होते. का बरं, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. यू म्हणजे कोण, तो देव. शेवटच्या कडव्यामध्ये कवी त्याच्या मनातील द्विधा मनस्थिती असून सुद्धा सरळ सरळ हे सांगून मोकळा होतोय की हो, ज्यावेळेस माझ्या किशोरवयीन अवस्था संपलेली असेल ना, त्यावेळेस माझ्याकडे हा एक पक्का अनुभव असेल की हो, मी माझ्या किशोरवयीन अवस्थेमध्ये येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं केलंय, त्यामुळं ते नक्कीच चांगलं गेलंय. का, कारण की माझ्यासोबत चालण्यासाठी, आता खरोखर चालायचंय का तर नाही, प्रयत्न करायचे. ठीक आहे.
माझ्यासोबत प्रयत्न करण्यासाठी कोण होतं, तर देव हा होता. ठीक आहे. आता बघा, आपण या या स्टांजामधले हे बघूयात फिगर ऑफ स्पीच. पहिली ओळ जी आहे, व्हेन टीनेज इयर्स आर ओव्हर. ठीक आहे. ही ओळ ज्यावेळेस सगळं किशोरवयीन अवस्था ही संपलेली असेल. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, इथे काही फिगर ऑफ स्पीच सापडत नाहीये. आय नो दॅट आय विल सी. आता पहा, इथे आय हे प्रोनाऊन रिपीट झालंय आणि जेव्हा जेव्हा कवितेच्या ओळीमध्ये एखादा शब्द हा पुनर्वापर होतो त्यावेळेस इथे अलंकार कुठला होतो, तर रिपिटेशन हा अलंकार होतो, पुनरावृत्ती हा अलंकार होत असतो, हे लक्षात ठेवायचं. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. इथे अलंकार कुठला होईल बघा बरं, कुठल्या एखाद्या शब्दाचा आवाजाचा पुनरुच्चार होतोय का हे मला सांगा कमेंटमध्ये. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. मला माहिती की तू माझ्यासोबत चालणारा असेल, म्हणजे देव माझ्यासोबत चालणारा असेल, त्यामुळेच नक्कीच माझी किशोरवयीन अवस्था, किशोरवयीन वय हे व्यवस्थितरित्या गेलेलं असेल. ठीक आहे. तर आशा करतो विद्यार्थी मित्रांना ही कविता टीनेजर्स प्रेयर जे मॉर्स यांनी लिहिलेली आहे ती व्यवस्थितरित्या समजलेली असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांनाही पाठवा, जेणेकरून त्यांच्याही मनातील इंग्रजीची भीती आपण या चॅनलमधून नक्कीच काढून घेऊ शकू. तसेच फिगर ऑफ स्पीच हे जर तुम्हाला हवे असतील इन डिटेलमध्ये तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरती नक्कीच येणाऱ्या काही काळामध्ये व्हिडिओ बनवेल. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही वेळ दिलात, संपूर्ण पोयम मनापासून ऐकलीत, त्याबद्दल सर्वांचे आभार. I hope everyone have understood the poem very deeply. I have tried to make every stanza to make you understand very clear along with the figure of speeches. So the question answers I will cover in the next video. होप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ इथे शेवट करतोय. धन्यवाद.